मिळतील। भारतामध्ये गुजरात पासून कोलकाताच्या समुद्र किनाऱ्यावर मिळणारे प्रत्येक प्रकारचे शंख तुम्ही इथे हे पाहू शकता। हा शंख पाहून तुमच्या लक्षात येईल की निसर्गाने किती अप्रतिम कलाकुसर येथील प्रत्येक शंखावर केली आहे। हे प्रत्येक शंख ओरिजिनल आहे। हे बटनशील आहेत, रेड कलरचे आहे, याच्यामध्ये 4 ते 5 रंग येतात। हे सगळे रंग आहे प्रदर्शन पाहताना मी तुम्हाला दाखवणार आहे। याला गणेशमुखी शंख म्हणतात। याला समोरून बघितल्यावर गणपती सारखा दिसतो। याला आपल्या घरात ठेवणे अतिशय पवित्र मानतात। शंखाने आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे आणि शंखांशी अनेक श्रद्धा देखील जोडलेले आहे। याला ब्लॅक शेल म्हणतात। आपल्या घरी येणाऱ्या लोकांची आपल्या घरावर वाईट नजर पडू नये म्हणून हा घराच्या दर्शनी भागामध्ये लावला जातो। आपण जे मोती वापरतो तो या शिंपल्यांमध्ये तयार होतो। शिंपला जेव्हा पाण्यामध्ये ओपन असतो तेव्हा त्याच्यामध्ये एखादा वाळूचा कण गेला तर तो कण त्या आतील जीवाला टोचतो। तो टोचू नये म्हणून हा आपल्या शरीरातील एक द्राव त्या कणाभोवती गुंडाळत असतो आणि तो द्राव सुकला की त्याला आपण मोती असे म्हणतो। ब्लॅक मोती याच्यामध्ये, व्हाईट याच्यामध्ये आणि रेड मोती याच्यामध्ये तयार होतात। वरचे सर्व मासे ओरिजिनल आहेत। त्याच्या आतील मांस काढले टॅक्सिडर्मी पद्धतीने ते प्रिझर्व केलेले आहेत। तो मोडावशी आहे, इथे रावस आहे आणि हा बोयर आहे। यांना कलर शिपी म्हणतात। ते सगळे रंग ओरिजिनल आहे। समुद्रामध्ये ज्या ठिकाणी अजिबात प्रदूषण नसते आणि जिथे प्रवाळाची बेटे असतात तिथे तुम्हाला असे कलरफुल शिंपले पाहायला मिळतील। मालवण तारकर्लीला तुम्ही हे पाहू शकता। याला जलपरीचा कंगवा म्हणतात। याची पूर्ण वाढ झाली की याची टोके कंगव्यासारखे दिसतात म्हणून याला गमतीने जलपरीचा कंगवा म्हणतात। मगाशी मी तुम्हाला रेड कलरचे बटन शेल दाखवले, हे व्हाईट कलरचे बटन शेल आहेत। हा गोब्रा मासा, ही सुरमई। यांना टायगर कवडी म्हणतात। वाघाच्या अंगावरती जशी ठिपकी असतात तशी ठिपकी या कवड्यांवरती आहेत। कवड्यांना अतिशय पवित्र मानतात। शिवाजी महाराज व अनेक देवींच्या गळ्यांमध्ये तुम्ही अशा कवड्यांच्या माळा पाहिल्या असाल। पूर्वी कवड्यांचा वापर पैशासारखा करीत असत। म्हणजे जसे आता आपण पैसे देऊन वस्तू खरेदी करतो तसे पूर्वी कवड्या देऊन वस्तू खरेदी केली जात असे। ही अंड्यासारखी दिसणारी कवडी आहे। हे ग्रे कलरचे बटन शेल आहे। हा एलिफंट शेल आहे। हा 8 ते 10 इंच एवढा मोठा होतो। एवढा मोठा होणारा म्हणजे शंखांमध्ये हत्तीसारखा मोठा होणारा शंख, अशा अर्थाने याला एलिफंट शेल म्हणतात। हे मिक्स कलरचे बटन शेल आहेत। ही फ्रेम अनेक छोट्या छोट्या शंखांपासून बनले। यातील प्रत्येक शंखाचा आकार हत्तीच्या दातासारखा दिसतो म्हणून याला हस्तिदंती शंख म्हणतात। हे सिल्वर कलरचे बटन शेल आहेत। हा आमच्या कलेक्शन मधील सर्वात मोठा वाजणारा शंख आहे। हा शंख वाजवताना तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो पाहिला असाल। हा त्या प्रकारचा शंख आहे। याचा आवाज प्रचंड मोठा होतो आणि पूर्वी युद्धाच्या वेळी अशा प्रकारचे शंख वाजवले जात। हे त्या प्रकारच्या शंखांवर नंतर केलेलं कोरीव काम आहे आणि तुम्ही जो एलिफंट शंख बघितला तो असा मोठा होतो। हा आमच्या कलेक्शन मधील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण शंख आहे। याची लांबी 18 ते 20 इंच एवढी आहे। हा जेव्हा समुद्रामध्ये जन्म घेतो तेव्हा तो तांदळाच्या दाण्याएवढा छोटा असतो। एवढा मोठा होण्यासाठी त्याला 80 वर्ष लागतात। म्हणजे समुद्रामध्ये आंघोळ करत असताना आपण एखादा शंख उगाचच फोडला तर आपण 80 वर्षाचे जीवन नष्ट करत असतो। हे ब्लॅक कलरचे बटन शेल आहेत। ही 4 रंगाची वाळू आहे। जिथे लाल समुद्र आहे तेथील ही वाळू आहे। रत्नागिरीला ब्लॅक समुद्र आहे तेथील ही वाळू आहे। ही पांढऱ्या समुद्रावरची वाळू आणि गणपतीपुळे बीचवर तुम्ही अशा प्रकारची वाळू पाहिली असाल। यामध्ये शंखांचे अवशेष जास्त प्रमाणात आढळतात कारण आपला समुद्र हा प्रदूषण मुक्त समुद्र आहे। हे शाळीग्राम आहेत, शंख नाहीत, हे दगड आहेत, ओरिजिनल आहेत म्हणून इथे लावलेत। यांना अतिशय पवित्र मानून याची पूजा केली जाते आणि सोनार लोक याच्यावर सोने घासून सोन्याची प्युरिटी ओळखतात। हे आरसे आहेत, तुम्ही ते होलसेल रेट मध्ये खरेदी करू शकता। हा पूजेचा शंख आहे। याला विष्णू